पूज्य भंतीजी यांनी बुद्ध फाउंडेशनची ही जागा आहे, ही जागा 29 एकर मध्ये प्रसारित झालेली आहे। या जागेमध्ये ठिकठिकाणी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे अशा प्रकारे मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या। त्याच्यानंतर विजयस्तंभ ठेवण्यात आला होता। काही मनुवादी जातीवादी महानगरपालिका यांच्या डोळ्यामध्ये ही जमीन खुपली। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या ब्रिजचं काम चालू आहे। या ब्रिजचं काम चालू असताना ही जागा समाजाची आहे, बौद्ध समाजाची आहे। ही जागा कशी हडपायची म्हणून या ठिकाणी हा ब्रिज काढण्यात आला। हा ब्रिज टोटल 4 एकराच्या परिसरामध्ये आहे। आम्ही शासनाला मोबदला मागत नाही, शासनाला सांगतो तुम्ही जो आम्हाला मोबदला देत असाल तर या ठिकाणी साचीचा जो बुद्ध स्तूप आहे तो बांधून देण्यात यावा। एक भिक्खू संघाचा जो निवासस्थान आहे तो बांधून देण्यात यावा। महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी जे बुद्ध विहार होतं तसं या कल्याणच्या भूमीमध्ये पण बांधून देण्यात यावं। आणि इथं मेडिटेशन सेंटर खूप मोठ्या पद्धतीने महानगरपालिकेने बांधून देण्यात यावा। पण आमच्या मागण्या काही मान्य करत नाही हे जातीवादी प्रशासन। इथला जो खासदार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नातेवाईकाला या ब्रिजचं काम दिलेलं आहे आणि जाणून बुजून खासदार असल्यामुळे प्रशासन त्यांच्या ताब्यात असल्यामुळे प्रशासनाने आमच्यावर झालेला हा हल्ले आहे। अरे आमच्या भिक्खू संघाचा चिवर काढला यांनी, जाणून बुजून आमच्या भिक्खू संघ भगवंताच्या मूर्त्या अडवायला लागले तर त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने गन ताणण्यात आलेले आहे। आम्ही आमच्या समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी हे लोक कल्याणासाठी जगणारे माणसं आहोत। आम्ही अहिंसावादी नाही, आम्ही अहिंसावादी माणसं आहोत। पण आमच्या भिक्खूवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला करत असं हे प्रशासन, या प्रशासनाला मी जाहीर इशारा देतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू आणि जो प्रशासनामध्ये बसलेला आहे त्याच्यावर तो गुन्हे दाखल करू। पण खासदारांना पण मी सांगतो तुम्ही याच्यानंतर खासदार होऊ देणार नाही। समाजाला आवाहन करतो ज्याला आपण निवडून दिलं, ज्याला आपण आपले मतं दिले तोच आपल्या जमिनीवर डोळे ठेवतो। या सरकारचं, या आमदाराचं, या खासदाराचं, या मंत्र्यांचं मी जाहीर निषेध करतो। म्हणजे मी समाजाला नम्र विनंती करतोय की आपण बुद्धभूमीमध्ये 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता संपूर्ण आंबेडकर समाज आला पाहिजे, मीटिंग ठेवण्यात आलेली आहे। जय भीम।